हादसा है, बड़ी दुर्घटना है, इसलिए इससे मैं शोक व्यक्त करता हूं और संवेदना व्यक्त करता हूं। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे या दुर्घटनेवरून। दरम्यान अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे। 242 प्रवाशांना घेऊन जाणारं एअर इंडियाचं हे विमान कोसळलंय। लंडनला जाणारं एअर इंडियाचं AI-171 हे विमान कोसळलेलं आहे अहमदाबादमध्ये। तर अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर काही वेळातच विमान सुमारे 16 किलोमीटर अंतरावर असलेल्या मेघानी नगर परिसरात कोसळलं। भारतातील हा सर्वात मोठा विमान अपघात असल्याचं बोललं जात आहे। तर एअर इंडियाच्या फ्लाइट 171 या विमानानं दुपारी 1:38 टेक ऑफ केलं आणि त्यानंतर विमान 625 फूट उंचीवर पोहोचलं। पण पुढच्याच मिनिटाला म्हणजे 1:39 पायलटकडून एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATCला मेडे कॉल देण्यात आला। मेडे कॉल म्हणजे आपत्कालीन परिस्थिती असते। विमानामध्ये हे विमान अनियंत्रित झाल्यास किंवा कॅप्टनकडून इतरही इमर्जन्सी असेल तर मेडे कॉल दिला जातो। मेडे कॉल नंतर एअर इंडियाचं विमान प्रति तास 475 फूट इतक्या वेगानं मेघानी नगर भागामध्ये कोसळलं। या ठिकाणी हॉर्स कॅम्प BJ मेडिकल कॉलेज आहे आणि विमान कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला आणि त्यानंतर आग लागली। आगीनंतर सर्वत्र धुराचे लोट उठत होते अशी माहिती समोर आली आहे। तसे व्हिडिओही समोर आले। दरम्यान याची माहिती मिळताच बचाव यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं। ऐसी सूचना मिल रही है, अगर आप लोग के पास ये है तो दुखद, अत्यंत दुखद, और भी जितने लोग हैं सब, ये अपने आप में समाचार दिल दहलाने वाला है। तर प्रतिक्रिया येताना दिसून येत आहेत। विजय रुपानी यांचं याच्यामध्ये दुःखद निधन झाल्याची माहिती समोर येते, त्यावर दुःख व्यक्त केलं जाते आणि ज्या बिल्डिंगवर हे विमान कोसळलं होतं त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्या बिल्डिंगमध्ये हॉस्टेलची ती मेस होती, MBBSचे विद्यार्थी जेवत होते, त्यावेळेला हे विमान घुसलेलं होतं। विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जवळपास 242 प्रवासी त्यामध्ये होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे 242 प्रवाशांचं दुःखद मृत्यू त्यामध्ये झाला आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअलिटी झाली आहे। ही अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे। एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटनाग्रस्त विमानामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रुपानी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत होते। खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे। महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते। ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे। मी त्या